हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग इंटरनेट. व्हेरी गुड मॉर्निंग फ्रॉम मनाली. तर सकाळी 7 वाजता माझी झोप पूर्ण झाली आणि आता जवळपास 7:15 होत आहे. काल रात्री ज्यावेळी आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलं त्यावेळी आम्हाला हॉटेलच्या मागच्या बाजूला पाण्याचा मोठा आवाज येत होता. तो आवाज नक्की कशाचा आहे हे पाहण्यासाठी मी फेरफटका मारत हॉटेलच्या मागच्या बाजूला आलो आहे आणि मागच्या बाजूला आल्यानंतर मला हे समजते की तो आवाज आहे या सुंदर अशा ब्यास नदीचा, जी या उंच उंच झाडांच्या अगदी बाजूने पुढे वाहत चालली आहे. अजून आंघोळ करायची आहे. आंघोळ केल्यानंतर आपल्याला बाईक सर्व्हिस करण्यासाठी रॉयल एनफील्ड सर्व्हिस सेंटरमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर सुरू होईल आजचा आपला प्रवास, जो की असणार आहे जयपूरपर्यंत. बघूया कुठपर्यंत आपण स्ट्रेच करू शकतो. चला, आपलं सर्व्हिस सेंटर इथेच कुठेतरी आहे. अरे उघडलं वाटतं. सर्व्हिस सेंटर सुरू आहे. बाईकची सर्व्हिस करून जस्ट आम्ही रूममध्ये पोहोचलेलो आहोत. ॲक्च्युली सर्व्हिस म्हणजे फक्त ऑइल चेंज करायचं होतं, ऑइल आणि ऑइल फिल्टर. तर त्या दोन गोष्टी आपण चेंज केलेल्या आहेत. चेन सेटिंग थोडी केली आणि आता आम्ही आवराआवरी करत आहोत. म्हणजे ऑलमोस्ट आवरून झालेलं आहे. तर सगळं साहित्य पुन्हा खाली जाऊन बाईकवर माउंट करायचं आहे आणि मग आमचा प्रवास सुरू होईल. 11 वाजलेले आहेत, म्हणजे आज फारच उशीर झालेला आहे. तो होणारच होता कारण आपल्याला बाईक सर्व्हिस करायची होती. तर आता खाली जाऊयात, बाईकवर सामान माउंट करूयात आणि भेटूया मोटरसायकलवर. चला निघूयात. चंदीगड स्ट्रेट. आपण आता चंदीगडवरूनच जाणार आहोत ना, की एकच नदी वाहते बघ शहराच्या मधून. ओ बाप रे वा, काय सुंदर शहर आहे यार. या अशा सुंदर मनाली शहराचा निरोप घेत आम्ही निघालेलो आहोत आमच्या पुढच्या प्रवासाकडे. जयपूरपर्यंत स्ट्रेच करण्याचा आमचा आज प्रयत्न असणार आहे. झालं तर त्यापुढेही जाण्याचा आमचा विचार तरी आहे. बघूयात कुठपर्यंत आम्ही जाऊ शकतो आज. कुल्लूसाठी लेफ्ट, मणिकर्ण सरळ, बिलासपूर सरळ, शिमला सरळ, चंदीगड सरळ. म्हणजे आम्हाला जायचं आहे सरळ. पुलावरून जायचं आहे. इंडिकेटर सुरू आहे की बंद आहे हे पण समजत नाही. बंद झाला का रे इंडिकेटर? कालपासून एवढ्या मोठ्या प्रमाणात वारं सुटलं आहे. म्हणजे एवढी मोठी गाडी असून सुद्धा हलते, म्हणजे केवढ्या प्रमाणात वारं सुटलं आहे. वाऱ्यामुळे आमचा स्पीड कमी होतोय. मागेच थांब. ये. अरे टेम्परेचर एवढं वाढलं आहे, थांबावं लागेल. पाणी कशातून पाणी पडते काय ते? इकडे हे कर बरं, हॅलो बरं जरा. काय दिसत नाहीये कूलंट तर त्यामध्ये. इंजिन टेम्परेचर हाय आहे की रे, असं नाही चालणार ना. गाडी हीट व्हायली आहे. सिटीत ठीक आहे रे, हायवेला लागल्यानंतर टेम्परेचर सेट होतं ना. एक मंडी पुढे आहे की मागे आहे? किती आहे भैया? ये रस्ता मंडी जाता है ना. तर सागरच्या बाईकमध्ये हाय कूलंट टेम्परेचरची वॉर्निंग येत आहे. त्यासोबत इंजिन टेम्परेचरसुद्धा हायला जाऊन टेकत आहे. सो आम्हाला आता प्रश्न पडला आहे की नक्की करायचं काय. पण ॲज सच मोटरसायकलमध्ये असा काही इश्यू नाही आहे आणि त्याला गाडी गरम होते असंही काही फारसं जाणवत नाही आहे. पण रिस्क तर आम्ही नाही घेऊ शकत. अजून ऑलमोस्ट 2000 किलोमीटरचा टप्पा आम्हाला गाठायचा आहे.
सो तिथे थांबल्यानंतर आम्ही बघितलं होतं की इथून पुढे मंडीमध्ये KTMचं शोरूम आहे, जे की जवळपास एक 50-55 किलोमीटर पुढे आहे. सो आम्ही आता मंडीमध्ये जाऊन एकदा KTM शोरूमला व्हिजिट करणार आहोत आणि त्यानंतर पुढच्या प्रवासाचा टप्पा कंप्लीट. म्हटलं या बाजूला एवढी गर्दी, पुढे रस्ता बंद वगैरे तरी नाही ना? बघावं लागेल. आहे आहे आहे, ये डाव्या बाजूला आहे या. हां, सर्विस पण आहे इथेच. हां, इथून रस्ता आहे. वो हाई कूलेंट टेम्परेचर की वार्निंग आ रहा है, एक बार चेक कर लीजिए प्लीज़. क्योंकि कहीं नीचे तो नहीं गिर रहा है, कहाँ लीकेज भी नहीं है, लेकिन ख़त्म कैसे हो रहा है? डाला था आपने इसमें कूलेंट? हाँ, ले में हम लोगों ने टॉप अप किया था. वाह, कॉर्नरिंग करण्यासाठी काय सुंदर रस्ते आहेत हिमाचलमध्ये. मजा आली, मजा. सरळ रस्ता कुठे जातोय? शिमला? हे आपण चंडीगडसाठी वळालो का? आता बघितला नाही मी साईड बोर्ड. आत नाही घेता येणार असं वाटतंय. हां, मंडीमध्ये सागरच्या बाईकमध्ये आम्ही कूलंट रिफिल केलं, पण त्यानंतर जवळपास एक 5 किलोमीटर पुढे आल्यानंतर आम्हाला पुन्हा तो त्रास सुरू झाला. त्यामुळे आम्ही परत तिथून मागे सर्व्हिस सेंटरमध्ये गेलो आणि त्यावेळी समजलं की रेडिएटरमध्ये जे कूलंट असतं म्हणजे खालच्या बाजूला त्यामध्ये काहीच नव्हतं. आम्ही फक्त वरूनच टॉपअप केलं होतं. नंतर पुन्हा आम्ही कूलंट टॉपअप केलं आणि मग पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. आणि तिथून जवळपास एक 25-30 किलोमीटर पुढे येऊन आम्ही जवळपास चंदीगडच्या एक 100 किलोमीटर अलीकडे या इथे या अशू टुरिस्ट धाबा इथे पराठे खाण्यासाठी थांबलो होतो. म्हणजे सागरने तर काही खाल्लं नाही, पण मला मात्र भूक लागली होती, त्यामुळे दुपारी 3 वाजता मी पराठा खाल्ला. तर सागर गेलाय पुढे, मला व्लॉग करायचा होता त्यामुळे थोडा वेळ लागला. तर चला निघूयात. सकाळपासून आम्ही फक्त बोगद्यांमधूनच प्रवास करतोय. मला वाटतं हा 10 किंवा 15वा बोगदा असेल आतापर्यंत. आणि इकडचे बोगदे फार भयंकर आहेत, फारच भयंकर आहेत. या बोगद्यामध्ये ॲटलिस्ट लाईट तरी आहे. मागे 2 बोगदे असे होते ज्यामध्ये लाईट पण नव्हती आतमध्ये. फार भयंकर काम आहे, फारच भयंकर. टोल प्लाझा 500 मीटर. पंजाब दी लँग्वेज दी पंजाब. चाचा सरकायचं नाव काढे ना. चाचा म्हणतो मला आता घेऊन जाऊ, मी आयुष्याला कंटाळलो. पण चाचा आमच्या गाडी खाली नका येऊ. दुसरी मोटरसायकल शोधा. आमचा आता नुकताच प्रपंच सुरू झालेला आहे. सागर पाजी पेट्रोल भरूया का? अरे 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 शेवट फुल करना भैया. ये मी आहे पुढं.
ऐक काय गरम झालं रे बाबा. तर फायनली आम्ही चंडीगडमध्ये आलेलो आहोत. आता इथून सर थोडं सावकाश चला. तुमच्याकडे मॅप आहे आणि तुम्ही माझी सॅडल बॅग जरा बाहेर आहे. ओ इकडे अरे भाई खोते. Chandigarh group of colleges celebrating 25 years. बर बापरे, एवढं एक्झॉस्टेड फील होत आहे ना. तसं बघितलं तर उन्हाचं प्रमाण सुद्धा काही फार नाही आहे, पण तरी सुद्धा असं म्हणजे एवढी दगदग होते, म्हणजे असं गुदमरल्यासारखं वाटतंय. तर थांबूया इथे, ब्रेक घेऊयात. पावणे 6 होत आहेत आणि चंदीगड शहरातून कसं कसं बाहेर पडून या ठिकाणी आम्ही रस पिण्यासाठी थांबलो होतो. बापरे, मागच्या या 50 किलोमीटरमध्ये एवढं एक्झॉस्टेड फील झालं आहे विचारू नका. म्हणजे इथलं वेदर थोडंसं वेगळं आहे, ऊन पण नाही आहे आणि म्हणजे असं चटके पण बसत नाही आहेत, पण असं गुदमरल्यासारखं होतं आहे. वर लडाखमध्ये ऑक्सिजनच्या कमीमुळे जो त्रास होत होता त्याहीपेक्षा भयानक त्रास मागच्या 50 किलोमीटरमध्ये झालेला आहे. बाप रे बाप. त्यामुळे रस पिण्याशिवाय गत्यंतर नाही हे ओळखून आम्ही या ठिकाणी रस प्यायला थांबलो. मला ते घालू पण वाटत नाही आहेत, हात असे चिकट चिकट होत आहेत. जाऊया थोडा वेळ तसंच बघू. हो आलो. तो रसवाला दादा होता ना, त्याने सांगितलं 30-35 किलोमीटर फक्त जायचं या रोडने आपल्याला. त्यानंतर मोठा हायवे, तो मोठा हायवे कोणता आहे कोणाचा. कर्नाल 88, अंबाला 12, पानिपत 116. पानिपत 216 होतं का आता? होतं हो, बोर्डवर होतं. अरे 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 पाजी दचकला. त्याने काय केलं माहित आहे, तू जवळने जात होता ना, तुझ्याकडे बघितलं, एकदम समोर बघितलं, त्याला वाटलं आपण बाहेर चाललो. व्हिडिओत आला असणार. वेलकम टू NH 152. हा भाई साहब, अरे स्टे ऑन NH 152. 16 किलोमीटर फक्त. काय चाललंय काय, नक्की काय चाललंय काय? मगाशी आम्ही ज्या ठिकाणी रस प्यायला थांबलो होतो तिथून जवळपास एक 60 ते 70 किलोमीटर अंतर आम्ही पुढे आलो आणि येऊन आम्ही कनेक्ट झालेलो आहोत या 152D एक्सप्रेसवेवरती, जो की आहे अंबाला टू नरनौल. उसाचा रस प्यायला थांबल्यानंतर तिथून नॉनस्टॉप आम्ही 200 किलोमीटर तरी आलेलो आहोत. त्यानंतर इथे फ्यूल पंपवर आम्ही फ्यूलअप केलं आणि त्याच्याच बाजूला असलेल्या या धाब्यावरती आम्ही आता जेवायला थांबलो होतो. जेवणामध्ये आम्ही दूधसेव भाजी, आमची फेवरेट, आणि रोटी घेतली होती. अतिशय उत्कृष्ट अशी शेवदूध भाजी होती. आता इथून एक 350 किलोमीटर, 250 किलोमीटर पुढे अजून जयपूर आहे आणि हा रोड जवळपास 100 किलोमीटर आमच्यासोबत असणार आहे. आणि त्यानंतर मात्र आम्हाला NH 48ला कनेक्ट व्हायचं आहे आणि मग पुढचा प्रवास सुरू करायचा आहे. आता ऑलमोस्ट 10 वाजत आलेले आहेत. चला आता संपूर्ण रात्र आपल्याला राईड करायची आहे. अगदी व्यवस्थित, म्हणजे फार पण जेवलो नाही. माझ्या या हायड्रेशनची पाईप जी आहे ती पुढे अडकवायची मी विसरलो. सागर मागून हॉर्न वाजवत होता एकसारखा. मी घाबरलो, म्हटलं काय झालं. मगाशी आम्ही जेवायला ज्यावेळी थांबलो होतो त्यावेळेला मी माझ्या हेल्मेटचा वायझर स्वच्छ केला
बापरे, एवढे किडे मरून पडले होते त्यावर, विचारू नका. म्हणजे आता मला स्पष्ट समोरचं दिसत आहे. म्हणजे जेवणाआधी ज्यावेळी माझा प्रवास सुरू होता त्यावेळेला असंच सुरू होतं. आणि अशा रीतीने हा हायवे म्हणजेच NH 152D संपत आहे. आणि अशा रीतीने आपण प्रवेश करत आहोत NH 148B वर. म्हटलं 225 किलोमीटर आलो आहे या हायवेने. जयपूरसाठी डावीकडे, नारनोल आहे सरळ. कोण नाही वाटतं. और ये कार्ड है आपके पास? जी, फुल करना है. हाँ चलो. तर मंडळी, रात्रीचे 2 होत आहेत आणि जस्ट आम्ही फ्युलअप केलेलं आहे आणि आता निघालेलो आहोत कोटाकडे, जे की इथून 267 किलोमीटर पुढे आहे. 6:45 वाजता आपण पोहोचू कोटामध्ये ॲज पर गुगल आंटी. जवळपास 2:15 वाजता जयपूर शहरामध्ये आमचं स्वागत आम्ही स्वतःच केलेलं आहे. आमचं स्वागत केलेलं आहे या थंड आणि गुलाबी गुलाबी हवेने. जयपूर शहर रात्री शांतपणे झोपलेलं असताना आम्ही या शहरामधून वाट काढत निघालेलो आहोत कोटाकडे, कोटाच्या दिशेने. डोगेश भाई, की कर रहे हो, की कर रहे हो डोगेश भाई, की कर रहे हो. सकाळचे 5:15 म्हणजे 5:20 झालेले आहेत आणि जयपूरपासून थोडंसं पुढे आणि कोटाच्या जवळपास 150 किलोमीटर मागे आम्ही चहा घेण्यासाठी थांबलो होतो. त्यापूर्वी जयपूरमधून बाहेर आल्यानंतर आम्ही एका ठिकाणी, म्हणजे एक ढाबा होता ज्या ठिकाणी ढाब्यावर ज्या पद्धतीचे कॉट असतात ना, त्या कॉटवर जवळपास 1 तासभर आम्ही झोप काढली आणि तिथून 25 किलोमीटर पुढे येऊन या ठिकाणी चहा घ्यायला थांबलो आहोत. अजूनही कोटा 150 किलोमीटर पुढे आहे. खूप जास्त कंटाळा आला होता त्यामुळे चहा गरजेचा होता. सो चहा घेऊयात आणि मनालीपासून सुरू झालेला आपला हा प्रवास पुन्हा कंटिन्यू करूयात. हो, कोटा 172 किलोमीटर. 150 नाही, जास्त आहे कोटा. हा बाप. दोन 1 2 3